म्हणजे तुम्हाला बोई बुस्टर दिलतं ना? हा बोई बुस्टर दूध. आणि एक रक्षकची दिली होती. आपण जी पावडर दिली दूधवाडीची पावडर दिली. आता आपलं काय असं काही कंपनीकडून आलो आणि विकायचं म्हणून भेटायला तसा काही विषय नाही. तसं नाही काय आमचं आपलं हे जे प्रोडक्ट आहे, आता हे स्वतः डॉक्टर आहेत सर, यांनीच ती पावडर तयार केली आणि आपण ही स्वतः यांचं PhD होमिओपॅथीतून झाली. ही जी पावडर तयार केली आपण त्या गाईच्या ज्या गवतीवर काम झालं पाहिजे फक्त त्याच्यावरती काम करण्याची पावडर तयार केली. त्याच्यामुळे दूधवाढीसाठी असेल किंवा गाय लागवडीसाठी असेल काय होतं, तुम्हाला बरीच लोक बऱ्याच गोष्टी चारायला देतात, पण प्रत्येकाचा रिझल्ट त्यावेळेला तात्पुरताच मिळतो. आपल्याला लॉंग लाईफपर्यंत रिझल्ट पाहिजे, तर त्यासाठी आपण हे काम करतो. आता तुम्ही जी पावडर चालली ती किती काय सगळ्यांनाच दिली, कशी दिली? आम्ही सगळ्यांनी येते काय होते ना त्यांना टोटल दिली. मग काय ते एक बॅग असल्यामुळं गाया जास्त होते ना. ते म्हणले सर आता एवढी पावडर आली तर मग यांच्याच गोठ्यावर देऊन नसती ना जमली आमचा त्याच्यामुळे. उद्देश काय होता, आम्ही एकंदर गाय त्या काय म्हटलं होतो, समजा ती गाय आज दिवसाला 8 लिटर दूध देते, तिचं 8 चं 10 आले तुम्हाला दिसलं असतं. त्यासाठी वेगळं बोलायची गरज म्हणजे यांना काय वेगळं सांगितलं बरं, शेतकरी खरं सांगत नाही, ते पावडर कळतं. पण तुम्ही जेव्हा धारा काढताय तेव्हा झालंच कळतं गायची दूध जास्त आलं का कमी आलं. हातावर जीव दारा काढतो ना त्याला जीव रिजेक्ट काढणार नाही ना, बकेट बी भरतेच ना, बकेटवर नाही एवढा अंदाज. तसं नाही. आता समजा तुमच्या गोठ्यात आज तुमचं डेली समजा आज 50 लिटर दूध जाते, 50चं 55-60 होईल ना. वातावरणामुळे कमी जास्त होतं. नाही, या पावडरमध्ये नाही होणार तुम्हाला. आता आपण जिथे दिली ना त्या लोकांची तेच फीडबॅक मिळाला आम्हाला की वातावरणात सर आपल्या गायांमध्ये आम्ही जिथं आता चारतात ज्यांना आता महिना झाला आम्हाला तो बदल तेवढा जाणवला नाही. जे आता मध्ये बरेच एकदम गार झालं होतं, गाया परत झाला कमी जास्त होणं हे जाणवत होतं, ते जाणवलं नाही आता हे सर. 2-3 दिवस झाले ना, आता थंडी वाढल्यामुळे थोडं म्हणजे बरंच कमी पडलं. आम्हाला भरपूर फार पावडर द्यायचं थोडी नका देऊ. पैसे दिले का सगळंच पैसे द्या भेटलं. आणि पैसे द्या ते देतील ना आम्हाला पाहिजे तेवढी द्या रिझल्ट तुम्ही. असल्यावर. नाही, आता येणार काय मग आता? किती रिझल्ट काय आला, मग किती वाढलं काय तुम्हाला काय काय दूध चांगलं भरपूर तरी वाढलं. एक गाय सरासरी 1-1.5 लिटर पर. वाढलं? 1-2 लिटर वाढलं आणि फॅट एसएनएफ ह्या टेन्शन पण चांगलं वाढलं. किती पॉईंट वाढलं साधारण? तरी 2-3 पॉईंटने वाढला. आमचं 3-5 लागती हां, तर 3-7 पर्यंत लागली आमची. अच्छा. आणि ते पण त्याने पण मग कसं होईल, ते वाढलं की तुमचं दूध बाकीचं दूध आहे त्याचा पण भाव तुम्हाला जास्त मिळतो ना. दूध वाढतं ते एक झालं, पण फॅट जर वाढलं की त्या दुधामुळे बाकीच्या दुधाला पण चांगला भाव मिळतो तुम्हाला.